जगदीश नावाचे एक महात्मा होऊन गेले वृंदावनमध्ये. जगदीश, त्यांना अनेक वेळा विष द्यायचा प्रयत्न केला. संपत्ती. तर ते काय करायचे, आज जायचे आणि भगवंताला विचारायचे, वेळ संपली का, तुझ्याकडे यायची वेळ झाली का. तर भगवंत नाही म्हणायचे. इथंपर्यंत ऐकले की ते ओट्यात घेऊन खिचडी चारायचे त्याला, भगवंताला. लहान बाळाच्या रूपात ते यायचं. मग एकदा आपली अवस्था स्थिर व्हायला लागली आस्थेमुळं, की मग ती आस्थेमुळे श्रद्धा परिपक्व स्थिर होते. अवस्था स्थिर झाली की काय नाही, श्वासाच्या द्वारे बाहेर तुमची माळ दिसणार नाही, तोंडात नाम घेताना दिसणार नाही, पण श्वासावर हात नाम चाललेलं आहे. आणि नजर उठली की जगाकडे पाहिलं की बघून सुद्धा अपेक्षा रहित चित्त असणार आहे. असा अनुभव यायला लागला की तुम्ही समजायचं स्पष्ट की आपली आस्था पक्व व्हायला लागली. आणि आता बाळाची आई, बाळासाठी आई कशी वाट बघते हात पसरून, ये बाळा राजे ये, तसं स्थिती वाट बघते तुमची. मग तिच्या गोदीत जाऊन बसायचे फक्त. काल तोच विषय थोडासा मी सांगितला ते ह्याच्यात लिखाणात. म्हणजे मुक्कामाला पोचलो की पाय आपोआप विश्रांतीला जातात. तसं पुन्हा साधन नाही होत, साधन होत नाही, बंद पडतं, बराच काळ बंद पडतं. आणि पुन्हा एक जुने संस्कार म्हणून माळ घ्याल, ध्यान कराल, नाही तर पुन्हा ध्यान बी होत नसतं. स्थितीमध्ये ध्यान बी नाही आणि स्थितीमध्ये नाम बी नाही. जसं प्राणाच्या द्वारे शरीर आत्ता पोषण होतं आहे आपलं, नाही का, प्राणाच्या द्वारे, तसं त्या प्राणातनंच मूर्ती तिला स्पर्श करून भगवंताचं निर्गुण स्वरूपाचं नाम आज जात असतं. त्याला आपण सोहम म्हणतो. नाही का, निर्गुण स्वरूपाचं नाम म्हणजे तो आहे की. आता तो आहे पण त्याचं नाव काय, तर नाही, तो निनावी आहे. आणि जसा तो मी ब्रह्म आहे, तो ज्या स्थितीत आहे मी बी त्या स्थितीत आहे. मग पुन्हा माझ्यासाठी जग नाही, जगाचं कर्तव्य नाही, जगाचा मोह नाही, जगाचा भोग नाही. अशी निर्गुण स्वरूपातली समाधी आपोआप लागते. ते पचत नाही लवकर. का माहिती आहे का, ते वारंवार रडवते ते सुख. ते इतकं रडवतं की ते पचत नाही. की इतकं सुख मला सहन होईना. आणि मला मी पाहिलं तर मी एवढा अधिकारी नाही, मग मला मिळालं कसं. बघायला गेलं तर मी इतका अधिकारी नाही, मी इतका पुण्यवान वाटे ना. मग भगवंत पुन्हा दाखवतो की हे जे वेगळं पण तुला झालेलं आहे का नाही देहापासून, ते वेगळंपणच तुला हे सुख देतंय. आता देहात जाऊन बसशील तर मग गुणदोष बी तू तुझे मानशील. उदाहरण सांगतो. एका महापुरुषाला विचारलं एकानं, शिष्यानं, की मी तुम्ही सांगताय तसा भरपूर जप करतोय पण अजूनसुद्धा माझं मन म्हणावंसं लागत नाही. किती वर्ष झाले? तर म्हटले 20-21 वर्ष झाली अनुग्रह घेऊन, अजून पाहिजे असं माझं मन काय लागत नाही. म्हणले का? ते काय मला माहीत नाही, पण मन लागत नाही. मग म्हणले असं कर, नामस्मरण करणं बंद कर. ठीक आहे म्हटलं. फक्त बोलू नकोस दिवसभर 24 तास. म्हणले नाही. नामस्मरण बंद आहे. आणि दुसऱ्या दिवशी जाऊन गेला आणि त्यांच्यापाशी गेला तर म्हटले नामस्मरण का बरं करत होतास तू? म्हटले नाही केलं. असं कसं होईल? म्हटले नाही केलं मी. मग तू नाही केलं तरी होत होतं का नाही?
हो होत होतं, 24 तास म्हटली ती माझ्या कानात चाललं होतं. मग मला सांग, तुझं मन लागत नाही म्हणतोयस, पण 18 वर्ष झाली ती मन लागल्याशिवाय झाली का? फक्त तिकडं लक्ष नव्हतं, नाहीतर 8च दिवसात तू ते सोडून दिलं असतंस. 18 वर्ष तू साधन करतोयस माझ्याबरोबर, 20 वर्ष, आणि माझ्या प्रेमात आहेस तू. मग माझ्या प्रेमात आहेस हे काय कमी आहे का? नसतास तर व्यसनी झाला असतास. म्हटले हो. तर बाहेरचं मिळालेलं दिसतं, आतलं मिळालेलं दिसत नाही. आणि आत मिळालं तर बाहेरच्याला दाखवायचं नसतं. का तर म्हटले संसार धोकेबाज आहे. म्हणून शास्त्रवचन असं आहे की भगवंतावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा, पण संसारात डोळे झाकून, डोळे उघडे ठेवून सुद्धा विश्वास ठेवायचा नाही. डोळे उघडे ठेवून सुद्धा संसारावर विश्वास ठेवायचा नाही. कोण कुठे कधी कसा दागा देईल माहीत नाही. म्हणून हा श्लोक सांगतो दत्तात्रेयांचा आहे. श्लोक असा म्हणतो, सदा दत्तो अहम स्मृती तत्वता प्रवदंती. एकदमच काढलाय, 104 श्लोक. सदा, आधीमध्ये नाही, कधी कधी नाही, सदा दत्तो अहम स्थिती, अहम स्मृती तत्वता प्रवदंती न ते संसारेण नूनम दत्तोपनिषद स्फुटम. अरे, हे दत्त उपनिषदामध्ये स्पष्ट सांगितले. काय सांगितलंय? दत्तांचं जे उपनिषद आहे, म्हणजे दत्तांचा जो अनुभव आहे, तो त्यांनी स्पष्ट आपला सांगितलेला आहे. काय सांगितलं आहे? की जे कोणी तत्वता मी आनंदघन आहे असा निश्चय ठेवून बोलतात. जसं आपण निश्चयानं सांगतो, मी मराठा आहे, मी शाण्णव कुळे आहे, मी जाधव आहे, मी घराळ आहे, हे तुम्ही ठामपणे सांगताय, कारण त्याची प्रचिती तुम्हाला पूर्वजांनी दिलेली आहे. तसं ह्या सिद्ध पुरुषांनी आपल्याला ती प्रचिती दिलेली आहे की जो कोणी तत्वता, जो आनंदघन मी दत्त आहे म्हणतो, म्हणजे शांतीच माझं खरं घर आहे असं ज्याला अनुभव आलेला आहे त्याला दत्त म्हणतात. असा जो कोणी आहे तो निश्चय ठेवून बोलतो, त्याला पुन्हा कधी संसार बाधत नाही. संसारी शांतीसाठी बाहेर पडतो आणि शांती सिद्धांच्या पशी बाहेर पडते. सिद्धांच्या शोधात शांती येते आणि शांतीच्या शोधात संसारी असतो. एवढा मोठा फरक आहे. पहा ना, आपण गर्दी किती आहे अमरनाथ, केदारनाथ, बद्रीनाथला. आता चालताही नाही इतकी गर्दी आहे. शांतीच्या शोधात गेलेत की देवापाशी शांती मिळेल, पण देवालाच घेऊन गेलेत, देवाबरोबरच गेलेत. म्हणून सिद्ध पुरुष म्हणतो, सामान्य जीव जो आहे संसारी तो म्हणतो देव सर्वत्र आहे, पण सिद्ध पुरुष म्हणतो देवच सर्व आहे. एवढा फरक आहे. संसारी माणूस म्हणतो कुठे जिथं बघेल तिथं नमस्कार करतो, सगळीकडे बाबा देव आहे. तसंच तत्वता शांती जी आहे ते आपलं मूळचं स्वरूपच आहे. त्या शांतीमध्ये प्रवेश करण्यासाठी हा जो माईक कचरा आहे तो काढण्यासाठी वेळ लागलेला आहे. त्या शांतीत संसाराला सुद्धा गोड वाटतं, पण एकदा त्यातून बाहेर पडला की त्याची ही मूळ माया त्याला पकडून धरते. मूळ माया त्याला आपोआप धरते. सदा दत्तो अहम स्मृती तत्वता प्रवदंती. अरे, हा निश्चय ठेवून बोलणारा कोण आहे? तर अनुभवी जो कोण आहे तोच आहे, दुसरा कोणी नाही. त्याला पुन्हा संसार बाधा करत नाही. उदाहरण माऊलींनी सांगते, दुधातच लोणी दिसत नाही आणि लोणी तुपात रूपांतर झालं त्याला बाधा कशाचीच नाही. उलट पुन्हा दुधात पडून ते दुधाला पुष्ट करेल. तसा सिद्ध पुरुष पुन्हा संसारात जाऊन संसाराला पुष्ट करेल, पण संसार त्याला बाधत नाही.
पण त्यात ओळखणारा पाहिजे. दूध आणि तूप स्पष्ट वेगळं दिसतं, टाकलं तरी वेगळं दिसतं. तसं संसारी आणि साधू स्पष्ट वेगळा दिसतो. तिथं आपलं साधुत्व जगापुढं मांडायची गरज नाही आणि जगाला सांगायची गरज नाही. ठीक आहे ना. पुढं दुधाचा वास येत नाही, पण तुपाचा सुगंध येतो. तसं ती सुगंधमय शांती जी परमात्म्याकडून आपल्याला मिळाली असती की नाही, तिथे आश्रोपात होतो. आणि असं वाटतं अधिकारी नसताना इतकं दिलेस, त्यामुळं अहंकार गेला. ज्या अहंकार काढण्यासाठी कितीतरी तपस्यान साधन लागतं, तो केवळ नम्रतेनं अहंकार निघून जातो. पुढं न ते संसारिनो नूणम दत्तोपनिषद स्फुटम. हा दत्तोपनिषद. अरे ते पुन्हा कधी संसारी होत नाहीत. साधूच म्हणून राहते. साधुरेव मंतव्य, भगवंत म्हणतो तुम्हाला तो दिसतोय संसारी, पण तो माझ्या नजरेत साधू आहे. मग तो कशात बी असू दे, लेंग्यात असू दे, पॅन्टीत असू दे, लंगोटीत असू दे, नाहीतर कफणी घालून असू देत, नाहीतर भगवं घालून असू देत, माझ्या दृष्टीने तो साधू आहे. ते संसारी होत न ते संसारीनं नूणम. एवढं सुद्धा तिळमात्र सुद्धा त्यांच्यात संसार नसतो. पण पाण्याला कमळात राहावं लागतं, तसं या देहाला बी देहात आणि संसारात राहावं लागतं. पुढं दत्तोपनिषदी स्फुटम. ते पुन्हा जन्मत नाहीत. आणि भगवंताची इच्छा असेल तर त्या घरीच त्यांचा जन्म होतो, ज्या घरी अध्यात्म पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. कितनी बडी बात. त्याच्याशिवाय का तुम्हाला महाराजांनी स्वीकारलं? ते पुन्हा जन्मत नाहीत असं दत्ताच्या अनुभवामध्ये म्हणजे दत्तोपनिषदामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. असा सदा दत्तोऽस्मीति. म्हणून आस्था पुन्हा आपल्याला स्थितीमध्ये घेऊन जाते आणि मध्ये अवस्था आपल्याला जाणीव करून देते की खरेखर आपण कोण आहोत. आणि या संतुष्टीनं जे तुम्ही समाधानी आणि सुखावलेलं असतो, ते तुमच्या पुढं अरबपती करोडपतीसुद्धा सुखी नसतात. संपत्तीमुळं ते आपल्या पुढं प्रदर्शन करतील, पण आतून पाहायला गेलं तरी अशांत असतात. त्यांना दोन गोष्टी निश्चित असतात. एक मृत्यूचं भय, आणि दुसरं संपत्तीचं भय. असे अरबपती खरबपती कंगाल व्हायला लागले. मागच्या ऋषीप्रसादमध्ये दिलं होतं. अरबपती खरबपती कंगाल व्हायला लागले करोडपती, की त्यांनी आत्महत्या केली. ते मेंटल होऊन हॉस्पिटलमध्ये गेले, पण त्यांना ते सहन झालं नाही. आज आश्चर्याची गोष्ट, एवढा सिद्धीला गेलेला आपला गुरु साक्षात्कारी म्हणून करोडो लोक जोडले गेले, आणि पुन्हा एवढाच एक डाग लावला तर आपली आपली वाट धरून सगळे माघारी फिरले बऱ्यापैकी. आता कालच्या मनोवचनात त्यांनी सांगितलं की तुम्ही नावाला माझ्या बदनाम कराल, नाही माझ्या चारित्र्याला बदनाम कराल, पण मी कोण आहे तुम्हाला माहीत नाही, तर मला मी बदनाम कसं करणार? मी कोण आहे मलाच माहीत आहे. म्हणून एका शायरानं लिहिलं होतं, हम तालिफे शहरत हमें नंगे से क्या काम, बदनाम अगर होंगे तो क्या नाम न होगा. आम्ही नागडं राहिलो तरी काय, आम्ही कपडे घालून राहिलो तरी काय, नाव दोन्हीच असतात. दोघालाही नाव आहे. तसं आज कोणी त्यांना साक्षात्कारी पहिलं म्हणत होतं, आता कोणी बलात्कारी म्हणत होतं, आता पुन्हा त्यांच्याबद्दल आणखी चांगलं काय काय बोलायला लागले. या गोष्टीचा त्यांच्याशी संबंध नसतो का, तर ते हित त्यांना लागू आहे. सदा दत्तो स्मृती, सदा दत्तो अहम स्मृती. मी सदैव शांती स्वरूपामध्ये राहून हसत असतो. का? माझ्यासमोर हा खेळ आहे, स्वप्न आहे. म्हणून जे माझे स्तुती करण्यामध्ये अडकले होते ते बी जाणार आहेत, आणि जे माझी निंदा करण्यामध्ये अडकले होते ते बी जाणार आहेत.
दोघं आपोआपल्या कर्माची फळ घेणार आहेत. आणि मी अनाश्रिता कर्मफलम, कुठल्याही फळाच्या अपेक्षा रहित मी परमात्मा स्वरूपामध्ये अखंड राहणार आहे. त्यांना दत्त म्हणतात. ओके, जय जय. सार्थक. त्यांना दत्त म्हणतात. मग ते तुम्हाला ती अवस्था रडवते, फक्त रडवते आनंदानं, की एवढा तर मोठा अधिकारी नाही मी. म्हणजे कुणाच्या डोक्यावर हात ठेवणं एवढा नाही, पण कुणी खाली जात असेल तर त्याला हात देणं एवढा आहे. ठीक आहे ना. त्या पुरुषाला असं वाटतं ज्याला भगवत प्राप्ती झाली, मी तुमच्या डोक्यावर हात ठेवण्याच्या योग्यतेचं नाही, पण तुमचं पतन होत असेल तर तुम्हाला हात देऊन वर काढण्याच्या योग्यतेचं मात्र नक्की आहे. म्हणजे तृणादपी आपल्याला इतकं लहान समजतात ते. म्हणून ह्या पुरुषांची महिमा वेदशास्त्रांना सांगता आली नाही. ते सुद्धा म्हटले, बस तुमच्या मुखात ना फक्त आम्ही बाहेर पडू देत, आम्हाला एवढं स्थान द्या तुमच्या मुखात. म्हणून महापुरुषांच्या मुखात ते मंत्र आणि श्लोक असतात. ठीक आहे, आम्हाला मुखात तरी स्थान द्या. म्हणून त्याला वेदमूर्ती, वेदमुखी, आचार्य असं समजतं. म्हणून हे दृढ केलं त्यांनी, हे समजायचं आपण सगळीच कृपा आपल्याला भरभरून ओसंडायला लागली. पूर्वजांची सुद्धा, गुरूंची सुद्धा, शास्त्राची सुद्धा आणि स्वतःची सुद्धा. आणि स्वतःच्या कृपेचा स्वतः स्वीकार केला की वसंत ऋतू यायच्या अगोदर पानं कशी गळतात तशी विकार आपोआप गळून पडतात. आणि त्या विकारांना आपलं म्हणून स्वीकारत नाहीत, आपलं म्हणून स्वीकारत नाही. एक महात्माने विचारलं की म्हटले एवढे वर्ष जप करतोस, अनुभव काय? तर म्हटले माझे विकार जात नाहीत, माझ्यातले विकार जात नाहीत. तक्रार बरोबर आहे ना, सगळ्यांचीच आहे. एवढा वर्ष जप करतोय पण छोटे छोटे विकार मला अजून ताप देतात, ते जात नाहीत. ठीक आहे, वय किती आहे तुझं? म्हटले. तर म्हटले आता 50 वय आहे. बरं, तुझ्यासमोर घरातले कोण कोण गेले? म्हटले आजोबा माझ्यासमोरच वारले, आजी वारली, मावशी वारली, मामी वारली, आत्या वारली, काय मोठी बहीण वारली, मोठा भाव वारला, काय माझा एक मुलगा वारला. हे सगळे तुझ्या पुढे गेले. म्हणले मग असाच तू जपात राहा, तुझ्याच पुढे हे विकार बी निघून जाणार आहेत. जशी घरातली निघून गेली की नाही, तसं हे सुद्धा घर आहे, अशी ती घरातली बी निघून जाणार. चिंता करू नको. तुझ्या समोर मेली की नाही तुझ्या घरातली, हां, मग तुझ्याच समोर हे विकार जातील. आणि जसा तुकोबांचा अनुभव, काय अनुभव तुकोबांचा, काय म्हटले माहिती आहे का? काम क्रोधे घर केले रीते. कामनेनं बी घर मोकळं केलं आणि क्रोधानं बी घर मोकळं केलं. त्यामुळे मी मोकळा आहे आणि काय पाही पा झालो रिकामा. आता काही काम नाही, आता काही कामच नाही उरलं. म्हणले काम काय उरलं नाही म्हणून नाम घेतोय. झालो पाही रिकामा. आणि पुन्हा जग सोडताना म्हटले झाला सफल संसार. लोक संसारात पुन्हा पुन्हा अडकतात, पण माझा मात्र सफल झाला. कशाने सफल झाला? सफल कशाने झाला? तर म्हटले कुठल्याच फळाची अपेक्षा केली नाही, त्यामुळे सफल झाला. कुठल्याच फळाची अपेक्षा केली नाही आणि कुणाकडून अपेक्षा केली नाही. यथाशक्ती मी पुढच्याला भगवत स्वरूप मानून त्याची सेवा केली आणि सफल झाला. पुढे एक उदाहरण सांगितलं, माझ्याकडून कुणी दुःखी होऊ नये एवढा मी आटोकाट प्रयत्न केला आणि त्यातून कुणाचं हृदय भगवंत दुखवलं असेल तर जग सोडायच्या आधी मी हृदयस्थ क्षमा मागतो. तूच त्यांच्या अंतःकरणात आहेस, तूच मला क्षमा कर. हे प्रमाण आहे त्यांच्या लिखाणात. अच्छा, माझ्यातर्फे मी प्रभू अंतःकरणापासून क्षमा मागितली. पुढच्याची इच्छा क्षमा करायची की नाही करायची, कारण पुढं बी तूच आहेस, मागं बी तूच आहेस. म्हणून जोपर्यंत जगात होतो तोपर्यंत जगाला रामरूप पाहिलं, जगाला रामरूप पाहिलं. आणि आता जग सोडायला लागलो तर स्वतःला रामरूप पाहिलं. झालो तुका राम.
केवढा? आकाश आहे एवढा. झालो रामरूप देवा. किती छान. हे सगळे अधिकार आपल्याला आहेत म्हणून ह्या वाटेवर आपल्याला आणले. नाहीतर गर्दी आहे भारतात माणसांची, आहे की नाही? लोकसंख्येची गर्दी आहे, त्यातनं कुणी आपल्याला निवडलेलं आहे. म्हणून भाग्याकडे बघायचं, पुरुषार्थाकडे लागायचं. मग बघा, नियम बी होतो आणि प्रेम बी राहतं, आणि प्रेमात पुन्हा नियम बी होतो, आणि नियमामुळं अखंड प्रेम राहतं. म्हणून पुन्हा करणं काही राहत नाही, आपोआप आपल्याकडून होत राहतं. करणं काही राहत नाही, होत राहतं. जसा श्वास आपोआप, बरं का, जसा श्वास आपोआप येतोय जातोय, तसं त्या श्वासावर नाम आपोआप येतं आणि जातं. तेव्हा म्हणायचं की आपलं नाम भगवंतापर्यंत पोचलं. जय जय राम.